मेष राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ केवळ एक सामान्य माहितीचा व्हिडिओ नाही. हे एक सत्य आहे जे तुमच्या आयुष्याचा ताबा घेणाऱ्या एका अज्ञाताबद्दल आहे. आजपर्यंत तुम्ही विचार करत असाल की माझ्यासोबतच असं का होतंय, मी कोणाचं काय वाईट केलंय, माझ्या घरात सुख का टिकत नाहीये, माझ्या कामात अडथळे का येत आहेत. तर मित्रांनो, आजच्या या काही मिनिटाच्या विशेष व्हिडिओमध्ये मी अशा एका सत्याचा खुलासा करणार आहे जे ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. होय मित्रांनो, हे खरं आहे, तुमचं सुख या बाईला सहन होत नाहीये आणि फक्त सहन होत नाहीये तर ती तुमच्या विरुद्ध एक मोठा डाव आखत आहे. हो मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल, ती बाई कोण आहे? कोणती बाई? माझ्या घरातली आहे की बाहेरची? ती नातेवाईक आहे की शत्रू? हे सर्व प्रश्न स्वाभाविक आहे, पण आज हा व्हिडिओ तुम्हाला फक्त त्या बाईची ओळख करून देणार नाही, तर ती असा डाव का रचतीये, तिच्या या डावाचे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होत आहेत आणि या सर्वातून बाहेर पडण्यासाठी तुमचा अंगार आणि तुमचं मंगल जागृत करायचं हे शास्त्रोक्त पद्धतीने सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, मेष राशी ही राशीचक्रातील पहिली रास आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ म्हणजेच अग्नी, ऊर्जा, धाडस आणि नेतृत्व. पण हे जेव्हा या ऊर्जेवर कुणाची वाईट नजर पडते, तेव्हा हेच धाडस, हीच ऊर्जा तुमच्या नाशाचे कारण बनू शकते. मित्रांनो, तुमच्या या नैसर्गिक ऊर्जेवर, तुमच्या यशावर एका व्यक्तीची, एका स्त्रीची नजर आहे. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला तुमच्या या परिस्थितीची गांभीर्य कळणार नाही आणि मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगते. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त पाहण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील त्या अदृश्य शत्रूला समजून घेण्यासाठी आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का पाहावा, कारण जर तुम्ही आज हे ऐकलं नाही तर कदाचित उद्या तुमच्या विरोधात रचलेला तो डाव तुम्हाला असा कंगाल करेल ज्याची कल्पनाही तुम्ही करू शकत नाही. मित्रांनो, आजच्या या काही मिनिटाच्या महाखुलाशामध्ये आपण अनेक रहस्यमय टप्पे उलगडणार आहोत. पहिल्यांदा आपण त्या बाईचे व्यक्तिमत्व, तिच्या मनातील द्वेष आणि 3 प्रमुख लक्षणे समजून घेऊया, ज्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ती कोण आहे. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यात आपली वास्तववादी 5 पुरावे आणि लक्षणावर चर्चा करूया. तुमच्या घरातल्या वस्तू, तुमची वर्तणूक, तुमच्या स्वप्नातल्या गोष्टी या कशा प्रकारे या डावाचे संकेत देतात हे आपण पाहूया. मित्रांनो, तिसऱ्या टप्प्यात आपण आगामी काळात तुमच्या आयुष्यात होणाऱ्या 3 मोठ्या वादळी फेरबदलाबद्दल बोलणार आहोत. होय, वादळ येणार आहे, पण त्या वादळातून एक सकारात्मक वळण कसं घ्यायचं हे तुम्हाला एका सविस्तर तक्त्यासह समजवणार आहे. मित्रांनो, चौथ्या टप्प्यात मी तुम्हाला 5 अशा मोठ्या चुकांबद्दल सांगेन ज्या तुम्ही सध्या करत आहात आणि ज्या तुम्हाला कंगाल करू शकतात. 5व्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यात आपण सर्व संकटे नष्ट करणारे 4 अचूक आणि शास्त्रोक्त महाउपाय पाहणार आहोत. हे उपाय विधी, नियम आणि वेळेसह कसे करायचे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. आणि मित्रांनो, शेवटी एक असा प्रेरक आणि प्रभावी क्लायमॅक्स असेल जो तुम्हाला नवीन ऊर्जा देईल आणि तुमच्यातील मेष राशीचा खरा स्वाभिमान जागृत करेल. तर मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता आपण या रहस्याच्या पहिल्या भागात प्रवेश करूया. डोळे उघडे ठेवा, कान सतर्क करा आणि हा व्हिडिओ अत्यंत लक्षपूर्वक ऐका. तुमच्या आयुष्याचा हा काही मिनिटाचा वेळ तुमच्या येणाऱ्या 50 वर्षांचे आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, चला तर आता आपण वळूया त्या मूळ मुद्द्याकडे. ती बाई नेमकी कोण आहे आणि तिच्या मनातील द्वेष, 3 प्रमुख लक्षणे कोणती? मेष राशीच्या मित्रांनो, तुम्हाला हे मान्य करावे लागेल की तुम्ही स्वभावाने खूप स्पष्ट वक्ते आहात. जे पोटात आहे तेच ओठावर असतं. तुम्हाला कुणाविषयी कपट मनात ठेवणे येत नाही. तुमची हीच प्रामाणिकता आणि तुमची हीच प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपते. त्यातली ही एक व्यक्ती आहे जिचा तुमच्याबद्दलचा मत्सर हा केवळ मत्सर नाही, तर तो एका अंधाळा द्वेष आहे. ती बाई नेमकी कोण असू शकते, या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात शोधावे लागेल. पण मी तुम्हाला काही संकेत देत आहे.
ती तुमच्या आयुष्यातील कोणतीही नातेवाईक असू शकते, ती तुमची जवळची मैत्रीण असू शकते, जी करणे तुमची खूप काळजी करते. ती तुमची सासू असू शकते, नणंद असू शकते, वहिनी असू शकते किंवा बहीण असू शकते किंवा अगदी तुमच्या शेजारीण देखील असू शकते. मित्रांनो, ती कोण आहे हे ठरवणे तुमच्या हातात आहे, पण जिच्या वागण्यातील मी आता सांगणार आहे ते असलेले 3 प्रमुख चिन्हांचा विचार करा. हो मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जेव्हा काही चांगलं होतं, उदाहरणार्थ तुम्हाला नोकरीत बढती मिळाली, तुम्ही नवीन गाडी घेतली किंवा तुमच्या मुलाचे परीक्षेत चांगले गुण मिळवणे, तेव्हा ही बाई सर्वात आधी तुम्हाला अभिनंदन करते. पण तिच्या अभिनंदनाच्या शब्दात काही तिच्या चेहऱ्यावरच्या भावात एक वेगळाच विषारी स्पर्श असतो. मित्रांनो, जसं की बघा, जर तुम्ही नवीन गाडी घेतली आणि तिला सांगितले तर ती म्हणेल, वा अभिनंदन, पण ही गाडी थोडी मोठी घ्यायला हवी होती ना, पेट्रोल खूपच लागेल तिला. किंवा बघा, गाडी तर ठीक आहे पण माझ्या ओळखीच्या एकाने यापेक्षा स्वस्त आणि चांगली घेतली आहे. लक्ष द्या मित्रांनो, ती तुमच्या यशाचे थेट कौतुक करण्याऐवजी त्यात काहीतरी खोट किंवा अडथळा शोधत आहे. तिची नजर ही कौतुकापेक्षा ईर्ष्येने भरलेली आहे. मित्रांनो, ही बाई तुमच्या आनंदात सहभागी होण्याचं आव्हान आणते, पण प्रत्यक्षात तिच्या मनाला लागलेली असते की ती ईर्ष्येची आग. ही पहिली आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. मित्रांनो, दुसरं लक्षण आणखीन गंभीर आहे. ही बाई तुमच्या पाठीमागे तुमच्या विरोधात अफवा पसरवण्याचं किंवा गैरसमज निर्माण करण्याचं काम करते. हे इतकं सूक्ष्मपणे होतं की तुम्हाला त्याचा पत्ताच देखील लागत नाही. मित्रांनो, कदाचित तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या कामाविषयी ती चुकीची माहिती तुमच्या बॉसपर्यंत पोहोचवू शकते किंवा तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये तुमच्याविषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी ती कान भरणे हे शस्त्र वापरते. ती तुमच्याबद्दल असे काही बोलते की ज्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याविषयी शंका निर्माण होईल. उदाहरणार्थ मित्रांनो, ती दुसऱ्या एखाद्या नातेवाईकाला म्हणेल, तो तर खूप पैसे खर्च करतोय, त्याचं काही ठीक दिसत नाहीये, किंवा ती आता खूप स्वाभिमान दाखवू लागली आहे, कोणाशी सरळ बोलत नाही. या अफवा तुमच्यासमोर कधीच येत नाहीत, त्या तुमच्या कळत-नकळत पसरवल्या जातात. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा लोकांच्या विचित्र वागण्याचा अनुभव घेता, तेव्हा तुम्हाला कळत नाही की कारण काय आहे. या सर्व गोष्टींमागे या बाईचा तुमच्या विरोधातील एक मोठा डाव चालूच असतो. ती तुमची प्रतिमा मलिन करण्याचा आणि तुम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत असते. मित्रांनो, तिसरं लक्षण म्हणजे ही बाई तुमच्या वैयक्तिक आणि घरगुती आयुष्यात नाहक लुडबुड करण्याचा प्रयत्न करते. तिला तुमच्या घरातील प्रत्येक गोष्ट माहीत करून घ्यायची असते, पण त्यामागे मदत करण्याचा उद्देश नसतो, तर माहिती मिळवून त्याचा वापर तुमच्या विरुद्ध करणे हाच उद्देश असतो. मित्रांनो, ती तुम्हाला सतत अवाजवी सल्ला देण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या निर्णय क्षमतेवर शंका घेईल, मी तुला सांगितलं होतं ना, हे करू नकोस, असे बोलून तुमचा आत्मविश्वासाला धक्का देण्याचा प्रयत्न करेल. पण मित्रांनो, तिच्या या लुडबुडीमुळे तुमच्या घरात नकारात्मकता येते. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मध्ये किंवा तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या मध्ये विनाकारण भांडणे होऊ शकतात. ही बाई तुमच्या घरातील वातावरण दूषित करण्याचे काम करते. हो मित्रांनो, मेष राशीच्या मित्रांनो, हे सर्व ऐकून तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटेल, पण तुम्ही तुमच्या आयुष्याकडे शांतपणे पाहाल तर तुम्हाला ही लक्षणे तुमच्या आसपासच्या एखाद्या व्यक्तीमध्ये नक्कीच दिसून येतील. ही बाई तुमच्या सुखावर जळते आणि तिच्या मनातील ही ईर्ष्या तुमच्या विरोधात रचलेल्या डावाचा मुख्य भाग आहे. या डावाचे स्वरूप काय आहे मित्रांनो, हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, पण हे लक्षात ठेवा, ही फक्त ईर्ष्या नाही, तर ही एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्यावर परिणाम करत आहे. मित्रांनो, या ईर्ष्येचा आणि डावाचा परिणाम तुमच्या आयुष्याच्या कोणत्या क्षेत्रावर होतो हे आपण आता वास्तववादी पुराव्यासह समजून घेऊया. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण त्या बाईच्या लक्षणांबद्दल बोललो. आता आपण पाहूया की या सर्व गोष्टींचे वास्तववादी पुरावे आणि लक्षणे तुमच्या आयुष्यात कसे दिसतात. हे 5 वास्तववादी पुरावे आहेत जे तुम्हाला या डावाचे गांभीर्य समजण्यास मदत करतील. मित्रांनो, तुमच्या घरातून सुख कसं निघून चाललंय याचा पहिला पुरावा तुमच्या घरातल्या वस्तूंमधून मिळतो. लक्ष द्या, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू, नळ किंवा मशिनरी वारंवार का बिघडत आहेत? मित्रांनो, जर तुमच्या घरात इलेक्ट्रिकल उपकरणे जसे की मिक्सर, फ्रीज किंवा टीव्ही यासारखे वारंवार नादुरुस्त होत असतील तर हे घरात नकारात्मक ऊर्जेचे स्पष्ट संकेत आहेत.
मित्रांनो, ही नकारात्मक ऊर्जा त्या बाईच्या क्रूरदृष्टीमुळे किंवा तिच्या डावामुळे निर्माण झालेली असू शकते. तसेच जर तुमच्या घरात पाण्याचे नळ सारखे गळत असतील किंवा घराच्या कोपऱ्यात ओल येत असेल तर हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते. पाणी गळणे म्हणजेच घरातील लक्ष्मी अर्थात पैसा वाहून जाण्याचे लक्षण आहे. मित्रांनो, तुमच्यावर असलेल्या क्रूरदृष्टीचा हा एक प्रत्यक्ष पुरावा आहे. तुम्ही अनुभवला असेल की तुमच्या घरात विनाकारण भांडणे सुरू होतात, अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनही मोठे वाद निर्माण होतात. हे विशेषतः तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या मध्ये किंवा तुमच्या आणि तुमच्या पालकांच्या मध्ये घडते. मित्रांनो, हे का होते? कारण तुमच्या घरात एक नकारात्मक ऊर्जा साठलेली असते, जी तुमच्यातील सामंजस्य नष्ट करते. तुमच्या मेष राशीचा स्वभाव आहे, जो काही वेळा राग व्यक्त करतो, पण हा राग जेव्हा नियंत्रित होतो तेव्हा तो नकारात्मकतेचे रूप घेतो. या डावाचे एक भाग म्हणून तुमच्यातील हीच नैसर्गिक ऊर्जा तुमच्या विरुद्ध वापरली जाते. कदाचित मित्रांनो, त्या बाईने तुमच्याबद्दल काहीतरी अयोग्य बोलून तुमच्या मनात संशय निर्माण केला असेल, ज्यामुळे हे वाद उद्भवतात. हा तुमच्या घरातील सुख शांतीचा भंग करणारा दुसरा मोठा पुरावा आहे. मित्रांनो, अनाकलनीय घट आणि अनावश्यक खर्च. तुम्ही खूप मेहनत करत आहात, पण तुमचा पैसा कुठे जातोय हे तुम्हालाच कळत नाहीये. तुमचा खर्च वाढत चाललाय आणि अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च होत आहे किंवा तुमचा येणारा पैसा कुठेतरी अडकून पडलाय. मेष राशीला पैसा खर्च करण्याची सवय असू शकते, पण जेव्हा तुमचा खर्च हा विनाकारण आजारांवर, कोर्ट कचेरीवर किंवा बिनकाम्या गोष्टींवर होतो, तेव्हा ते नक्कीच तुमच्यावर असलेल्या नकारात्मक प्रभावाचे लक्षण आहे. मित्रांनो, तुमच्या आर्थिक प्रगतीवर त्या बाईची नजर आहे, जिच्या ईर्ष्येमुळे तुमच्या लक्ष्मीवर एक प्रकारची बंधन आली आहेत. मित्रांनो, हा तुमचा आर्थिक कंगालपणाकडे नेणारा एक स्पष्ट पुरावा आहे. तुम्ही नेहमी निरोगी राहण्याचा प्रयत्न करता, पण गेल्या काही काळांपासून तुम्हाला वारंवार आजारपण येत आहे. हे आजार असे असू शकतात ज्यांचे योग्य निदान होत नाही किंवा डॉक्टरांच्या औषधांचा काही परिणाम होत नाही. मित्रांनो, बघा, उदाहरणार्थ तुम्हाला सतत थकवा जाणवणे, डोकं दुखणे, पाठीचे कणे दुखणे किंवा पोटात दुखणे यासारखे त्रास होऊ शकतात. जर तुमच्या डॉक्टरही तपासणीमध्ये सर्व काही ठीक येत असेल, तरीही तुम्हाला त्रास होत असेल, तर हे नकारात्मक शक्तीचे स्पष्ट लक्षण आहे. मित्रांनो, हा तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा थेट परिणाम आहे, जो त्या बाईच्या क्रूरदृष्टीमुळे उद्भवला असू शकतो. मित्रांनो, मेष राशीचे व्यक्ती निर्णय घेण्यास खूप धाडसी असतात, पण गेल्या काही काळांपासून तुम्हाला निर्णय घेताना भीती वाटत असेल किंवा तुम्ही निर्णय घेण्यास खूप वेळ लावत असाल. तुमचा आत्मविश्वास कमकुवत झाला असेल. तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांवरून, तुमच्या कामावरून किंवा तुमच्या भविष्यावरून भीती वाटू लागली असेल. मित्रांनो, हे भीतीचे वातावरण तुमच्या मनात त्या नकारात्मक ऊर्जेमुळे निर्माण झालेले असते. मित्रांनो, हा तुमच्या मानसिक स्तरावर होणारा मोठा डाव आहे, ज्याद्वारे तुमच्या आत्मविश्वासाची खच्ची करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेष राशीच्या मित्रांनो, हे 5 पुरावे तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवत असाल, तर हे सर्व काही सहजपणे घडत नाहीये. हे त्या बाईच्या ईर्ष्येमुळे आणि तुमच्या विरोधात रचलेल्या डावामुळे घडत आहे. या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे तुमच्या आयुष्यात एक वादळ येत आहे. पण घाबरू नका. या वादळातून एक सकारात्मक वळण कसं घ्यायचं हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. मित्रांनो, आगामी काळात होणारे मोठे 3 वादळी फेरबदल आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग एका विस्तृत तक्त्यासह पाहूया. मित्रांनो, तर बघा, आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्याला भविष्याचा वेध घ्यायचा आहे. या नकारात्मक ऊर्जेमुळे आगामी काळात तुमच्या आयुष्यात काय बदल होणार आहेत? हे बदल जरी वादळी असले तरी त्यातून तुम्हाला एक नवीन दिशा आणि सकारात्मक वळण मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण एका विस्तृत तक्ता आणि त्याचे सविस्तर निरूपण पाहूया. हा तक्ता तुमच्या आयुष्यातील 3 महत्त्वाच्या क्षेत्रात व्यापून टाकणारा असेल. मित्रांनो, आगामी काळाची फेरबदल, वादळाचे स्वरूप, सकारात्मक वळण. मित्रांनो, पहिला आहे पारिवारिक नात्यांमध्ये मोठी खळबळ. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराचे किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकांच्या मध्ये मोठे वाद उद्भवू शकतात. तुमच्या विरोधातले गैरसमज आणखीनच वाढतील. हे वाद तुम्हाला तुमच्या खरं खोटं नातेवाईक कोण आहे हे ओळखण्यास मदत करतील. तुमच्या कुटुंबात खरा विश्वास निर्माण करण्यासाठी हे एक नवीन दालन खुले होईल.
तुम्हाला तुमच्या रागावर संयम ठेवायला शिकायला मिळेल. दुसरं आहे आर्थिक स्थितीत मोठा धोका आणि कंगाल होण्याची भीती. तुमची आर्थिक स्थिती अधिक बिकट होऊ शकते. तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुमचे पैसे अडकून पडू शकतात किंवा नाहक खर्च होऊ शकतो. हे आर्थिक संकट तुम्हाला पैसे वाचवायला आणि योग्य प्रकारे गुंतवणूक करायला शिकवेल. मित्रांनो, तुम्हाला नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधण्याची प्रेरणा मिळेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न कराल. मित्रांनो, तिसरे आहे तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर मोठा परिणामाचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची होईल. तुम्हाला भीतीची भावना आणखीन घेरून टाकेल. निर्णय घेताना तुम्हाला खूप कष्ट पडतील. बघा मित्रांनो, पारिवारिक नात्यांमध्ये मोठी खळबळ, तुमच्या नात्यांमध्ये होणारे हे मोठे वाद खूप मोठे असू शकते. त्या बाईच्या गैरसमजामुळे तुमच्या विरोधातले वातावरण आणखीनच वाढेल. तुमचे नातेवाईक ज्यांच्यावर खूप विश्वास होता तेही तुमच्या विरोधात उभे राहू शकतात. पण लक्ष द्या, हे वादळ तुमच्यासाठी एक संधी आहे. तुम्हाला कळेल की कोणती नाती खरी आहेत आणि कोणती खोटी. तुम्ही खरी ताकद तुमच्या कुटुंबात आहे, पण त्या ताकदीला ओळखण्यासाठी तुम्हाला हे वादळ सहन करावेच लागेल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या रागावर संयम ठेवायला शिकावं लागेल. मेष राशीचा स्वभाव आहे जो काही वेळा खूप रागीट असतो, पण या रागाला जेव्हा तुम्ही संयमाचे रूप द्याल तेव्हा तुम्ही संकटातून बाहेर पडाल. मित्रांनो, आर्थिक स्थिती मोठा धोका आणि कंगाल होण्याची भीती. आर्थिक क्षेत्रात होणारे हे वादळ तुम्हाला कंगाल करू शकते, पण लक्ष द्या, हे संकट तुम्हाला पैसे वाचवायला आणि योग्य प्रकारे गुंतवणूक करायला शिकवेल. तुम्ही तुमचे पैसे कुठे खर्च करत आहात हे तुम्हाला बारकाईने पाहावे लागेल. मित्रांनो, तुम्हाला नवीन उत्पन्नाचे स्रोत शोधण्याची प्रेरणा मिळेल. कदाचित तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा नवीन नोकरी शोधू शकता. हे आर्थिक संकट तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रेरित करेल. मित्रांनो, तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर मोठा परिणाम. तुमचा आत्मविश्वास खच्ची होणे हा सर्वात मोठा धोका आहे, पण हे सर्व तुम्हाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडेल. तुम्हाला तुमची खरी क्षमता ओळखायला मिळेल. तुम्ही अधिक धैर्याने आणि समजूतदारपणाने निर्णय घ्यायला शिकाल. मित्रांनो, तुमच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाची ताकद वाढवावी लागेल. तुमच्यातील धाडस आणि नेतृत्व गुण पुन्हा जागृत करावे लागेल. मित्रांनो, मेष राशीच्या मित्रांनो, हे सर्व वादळी फेरबदल जरी भीतीदायक असले तरी त्यातून तुम्हाला एक नवीन दिशा मिळेल. हे वादळ तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी आले आहे. मित्रांनो, जर तुम्ही यातून योग्य प्रकारे बाहेर पडाल, पण हे वादळ सहन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या काही चुका सुधाराव्या लागतील. मित्रांनो, पुढच्या भागात आपण अशा 5 मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्हाला कंगाल करू शकतात. मित्रांनो, आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्याला तुमच्या काही चुका सुधारायच्या आहेत. तुम्ही मेष राशीचे आहात, तुमच्यात ऊर्जा आहे, पण तुमच्या काही चुका तुम्हाला या संकटात अडकू शकतात. मित्रांनो, या 5 मोठ्या चुका आहेत ज्या तुम्हाला कंगाल करू शकतात. तुमची पहिली मोठी चूक म्हणजे अवाजवी खर्च करण्याची तुमची वृत्ती. मेष राशीच्या व्यक्तींना पैसे खर्च करणे खूप सोपे वाटू शकते, पण लक्ष द्या, जर तुमचा खर्च हा विनाकारण आजारांवर, कोर्ट कचेरीवर किंवा बिनकाम्या गोष्टींवर होत असेल तर ते नक्कीच तुमच्यावर असलेल्या नकारात्मक प्रभावाचे लक्षण आहे. मित्रांनो, तुम्हाला पैसे वाचवण्याची सवय लागावी लागेल. तुम्हाला प्रत्येक खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या अनावश्यक खर्चाला आळा घालून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. मित्रांनो, इतरांवर आंधळा विश्वास आणि वैयक्तिक माहिती शेअर करणे. तुमची दुसरी मोठी चूक म्हणजे इतरांवर आंधळा विश्वास ठेवणे. तुम्ही खूप सरळ आणि प्रामाणिक आहात आणि तुमचा विश्वास आहे की इतरही तुमच्यासारखेच असतील. पण लक्ष द्या मित्रांनो, तुमच्या वैयक्तिक माहितीचा, जसे की तुम्ही आर्थिक स्थिती, तुमच्या भविष्यातील प्लॅन्स किंवा तुमच्या कौटुंबिक बाबी इतरांसोबत शेअर करणे टाळा. तुम्ही ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवता ती व्यक्ती कदाचित त्या बाईच्या संपर्कात असू शकते आणि ती तुमची माहिती तुमच्या विरोधात वापरू शकते. म्हणूनच तुमची वैयक्तिक माहिती गुप्त ठेवा. मित्रांनो, तिसरा आहे रागावर संयम न ठेवणे आणि विनाकारण भांडणे करणे. तुमची तिसरी मोठी चूक म्हणजे रागावर नियंत्रण न ठेवणे किंवा मेष राशीचा स्वभाव आहे जो काही वेळा खूप रागीट असतो, पण या रागाला जेव्हा तुम्ही संयमाने रूप द्याल तेव्हा तुम्ही या संकटातून बाहेर पडाल. विनाकारण भांडणे करणे टाळा. तुमच्या जोडीदाराशी, तुमच्या नातेवाईकांशी किंवा तुमच्या सहकाऱ्यांशी भांडणे करणे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते.
मित्रांनो, शांत रहा आणि संयमावर तोडगा शोधा. तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आणि तणाव घेणे. तुमची चौथी मोठी चूक म्हणजे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. तुम्ही नेहमी निरोगी राहण्याचा प्रयत्न करता, पण गेल्या काही काळांपासून तुम्हाला वारंवार आजारपण येत आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. योग्य आहार, पुरेसा व्यायाम आणि योग्य विश्रांती आवश्यक आहे. मित्रांनो, तणाव घेणे टाळा. तणाव तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. मित्रांनो, तुमची पाचवी चूक तुमची क्षमता आणि आत्मविश्वास यावर शंका घेणे. तुमच्या मनात भीतीची भावना आणखीन घेरून टाकेल. निर्णय घेताना तुम्हाला खूप कष्ट पडतील. तुम्हाला तुमच्या क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवावा लागेल. तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता हे तुम्हाला मानावे लागेल. तुमच्या मनात भीतीची भावना कमी करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा, योग किंवा इतर आध्यात्मिक गोष्टींचा वापर करू शकता. मित्रांनो, मेष राशीच्या ह्या 5 मोठ्या चुका तुम्ही करत असाल तर हे चुका सुधारायला पाहिजेत. या चुका तुम्हाला कंगाल करू शकतात. या चुका सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या काही शास्त्रोक्त महाउपाय करायला पाहिजे. पुढच्या भागात आपण अशा 4 अचूक आणि शास्त्रोक्त महाउपाय पाहणार आहोत. मित्रांनो, तर बघा आपल्याला काय करायचं आहे. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे आपल्याला तुमच्या संकटावर उपाय शोधायचे आहेत. हे 4 अचूक शास्त्रोक्त महाउपाय आहेत जे तुमच्या संकटांना नष्ट करू शकतात. हे उपाय विधी, नियम आणि वेळेसह कसे करायचे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मित्रांनो, महाउपाय पहिला, मंगळ ग्रह शांत करण्यासाठी हनुमान चालिसाचं पाठ आणि रुद्राभिषेक. तुमचा पहिला महाउपाय म्हणजे मंगळ ग्रह शांत करणे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ म्हणजे अग्नी, ऊर्जा, धाडस आणि नेतृत्व. पण जेव्हा या ऊर्जेवर कुणाची वाईट नजर पडते तेव्हा हेच धाडस, हीच ऊर्जा आणि तुमच्या नाशाचे कारण बनू शकते. तुम्हाला हनुमान चालिसाचं पाठ रोज करायला पाहिजे. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींची पूजा करा. त्यांना सिंदूर आणि तेल अर्पण करा. तसेच मित्रांनो, रुद्राभिषेक करणे ही एक अत्यंत प्रभावी विधी आहे. विधी शिव मंदिरात जाऊन करणे आवश्यक आहे. भगवान शिवांचा आशीर्वाद मिळाल्याने तुमची मंगळ ग्रहांची नकारात्मकता कमी होईल. उपाय दुसरा, तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरगुती उपाय. तुमचा दुसरा महाउपाय म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करणे. तुमच्या घरातील सुख कसं निघून चाललंय याचा पहिला पुरावा तुमच्या घरातल्या वस्तूंमधून मिळतो. तुम्हाला तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करायला पाहिजेत. मित्रांनो, तुमच्या घरातल्या कोपऱ्यात थोडासा कोळसा आणि मिरची ठेवून नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता. तुमच्या घरात रोज संध्याकाळी धूप, अगरबत्ती किंवा दिवा लावून सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकता. तुमच्या घरातल्या कोपऱ्यांमध्ये थोडंसं मीठ ठेवून नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता. मित्रांनो, महाउपाय तिसरा, तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवण्यासाठी ध्यान, धारणा आणि योग. तुमचा तिसरा महाउपाय म्हणजे तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवणे. बघा मित्रांनो, तुम्हाला ध्यान, धारणा आणि योग करायला पाहिजे. ध्यान धारणा तुमच्या मनाची शांती आणि स्थिरता वाढवण्यास मदत करते. योग तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्थानावर सकारात्मक परिणाम करतो. तसेच तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि आत्मविश्वासावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान, धारणा आणि योग रोज सराव करा. हे तुम्हाला सर्वांच्या मनात भीतीची भावना कमी करण्यास मदत करेल. मित्रांनो, महाउपाय चौथा, तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी लक्ष्मीची पूजा आणि धार्मिक विधी. तुमचा चौथा महाउपाय म्हणजे तुमच्या आर्थिक स्थिती सुधारणे आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक बिकट होऊ शकते. तुम्हाला नोकरीत किंवा व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. तुम्हाला लक्ष्मीची पूजा आणि धार्मिक विधी करायला पाहिजे. लक्ष्मी मंदिरात जाऊन लक्ष्मीची पूजा करा आणि तिला कमळ आणि पांढरी फुले अर्पण करा. तसेच धार्मिक विधी करणे ही एक अत्यंत प्रभावी विधी आहे. मित्रांनो, ही विधी तुमच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही तुमच्या घरातील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धार्मिक विधी करा. मेष राशीच्या मित्रांनो, हे 4 अचूक आणि शास्त्रोक्त महाउपाय तुम्ही तुमच्या आयुष्यात करा. हे उपाय विधी, नियम आणि वेळेसह कसे करायचे हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. मित्रांनो, या उपायांचा वापर करून तुम्ही तुमच्या संकटांना नष्ट करू शकता. पण हे सर्व करण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील मेष राशीचा खरा स्वाभिमान जागृत करावा लागेल. पुढच्या भागात आपण प्रेरणादायी आणि प्रभावी शेवटपर्यंत पाहणार आहोत. मित्रांनो, तर बघा, आजच्या या काही मिनिटाच्या विशेष महाखुलाशामध्ये आपण अनेक रहस्यमय टप्पे उलगडले आहेत. मेष राशीच्या मित्रांनो, हे सर्व काही सहजपणे घडत नाहीये. हे त्या बाईच्या ईर्ष्येमुळे आणि विरोधात रचलेल्या डावामुळे घडत आहे. मित्रांनो, या डावाचे स्वरूप काय आहे हे आपण पुढच्या भागात पाहणार आहोत.
पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, ही फक्त ईर्ष्या नाही, तर ही एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे जी तुमच्यावर परिणाम करत आहे. या ईर्ष्येचा आणि डावाचा परिणाम तुमच्या आयुष्याच्या कोणत्या क्षेत्रावर होत आहे हे आपण आता वास्तववादी पुराव्यासह समजून घेऊया. मित्रांनो, तुमच्यातील मेष राशीचा खरा स्वाभिमान जागृत करा. तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता हे तुम्हाला मानावे लागेल. तुमच्या मनात भीतीची भावना कमी करण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा, योग किंवा इतर आध्यात्मिक गोष्टींचा वापर करू शकता. मेष राशीच्या मित्रांनो, तुमचा स्वभाव खूप सरळ आणि प्रामाणिक आहे, पण तुमच्यातील या प्रामाणिकपणेला ईर्ष्या आणि मत्सराचा सामना करावा लागतो. या संकटांवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्यातील मेष राशीचा खरा स्वाभिमान जागृत करावा लागेल. तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता हे तुम्हाला मानावे लागेल. तुमच्यातील ऊर्जा आणि धाडस पुन्हा जागृत करा. तुमच्यातील नेतृत्व गुण पुन्हा जागृत करा. तुम्ही या संकटातून बाहेर पडू शकता हे तुम्हाला मानावे लागेल. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय बदल करू शकता? तुमच्या काही चुका सुधारा. तुमच्या काही शास्त्रोक्त महाउपाय करा. तुमच्यातील मेष राशीचा खरा स्वाभिमान जागृत करा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ माझे मेष राशीचे मित्रमैत्रिणी कुठून पाहत आहेत ते मला कमेंट करून सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशीच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांनी काळजी घ्या. स्वामी महाराज सर्वांवरती कृपा करो. धन्यवाद.